मान शिक्षण विभाग म्हटलं की कोणत्या ना कोणत्या कारणानं तो सतत चर्चेत असतो आणि आता तब्बल 107 शिक्षकांची कमतरता यामुळे पुन्हा हा तालुका चर्चेत आलेला आहे। खरं तर 87 शिक्षक, मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक हे रिक्त आहेत। तर केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी असे 20 पद रिक्त आहेत। यामुळं तब्बल या तालुक्यामध्ये 107 पदं रिक्त असून या रिक्त पदामुळे खरं तर मान तालुक्याच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार की खालावणार हे पाहणं सध्या चर्चेची गोष्ट आहे। कारण हा मतदारसंघ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा असून त्यांच्याच मतदारसंघात तब्बल 107 शिक्षकांची आणि अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत। त्यामुळं येत्या 2026च्या जून महिन्यात जी 15 जूनला शाळा सुरू होणार तेव्हा ही पदं भरली जाणार का, याला अजून 1 महिना अवधी आहे। या 1 महिन्याच्या अवधीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे नक्की काय करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मानच्या शिक्षण विभागात 107 पदांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर। मुख्याध्यापकांपासून केंद्र प्रमुखांपर्यंत अनेक पदे रिक्त। 78 शिक्षक समानीकरणात अडकले। शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। मान तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार सध्या अपुऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। आपला आवाज न्यूजच्या वतीनं पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाची संच मान्यता 2025 ते 26 नुसार माहिती घेतली असता तालुक्यात तब्बल 107 पदांची कमतरता असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि भवितव्याचे काय होणार असा गंभीर प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जातो आहे। माहितीनुसार मान तालुक्यात मुख्याध्यापकांची 18 पदे मंजूर असून केवळ 3 जण कार्यरत आहेत। तब्बल 15 पदे रिक्त असून त्यापैकी 7 पदे समानीकरण प्रक्रियेत अडकून पडली आहेत। पदवीधर शिक्षकांच्या 81 मंजूर पदांपैकी 75 शिक्षक कार्यरत असून 6 पदं रिक्त आहेत। तसेच 28 शिक्षक समानीकरणात अडकलेले आहेत। उपशिक्षक पदासाठी 614 मंजूर पदांपैकी 575 शिक्षक कार्यरत असून 39 पदं रिक्त आहेत। यामध्येही 43 शिक्षक समानीकरण प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष सेवेत उपलब्ध नाहीयेत। एकूण विचार करता मान तालुक्यात 713 मंजूर पदांपैकी फक्त 626 कर्मचारी कार्यरत असून 87 पदं रिक्त असल्याचं समोर आलंय। याशिवाय गट शिक्षण अधिकारी पद देखील रिक्त असून सध्या एका विस्तार अधिकाऱ्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे। शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची 5 पदे मंजूर असताना फक्त 2 पदावर काम सुरू आहे। त्यापैकी एक अधिकारी गट शिक्षण अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत असल्यानं प्रत्यक्षात एका अधिकाऱ्यावरच संपूर्ण विभागाचा भार असल्याची परिस्थिती आहे। तालुक्यात 19 केंद्र असून केंद्र प्रमुखांची 19 पदं मंजूर आहेत। मात्र सध्या केवळ 4 केंद्र प्रमुख कार्यरत आहेत। त्यातील एक जण 31 मे रोजी निवृत्त होणार असल्यानं रिक्त पदांची संख्या आणखी वाढणार आहे। शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख मिळून तब्बल 20 पदे रिक्त असल्याचं चित्र आहे। मान तालुक्यातील शिक्षण विभागातील ही गंभीर तफावत केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून तिचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होतीये। 78 शिक्षक समानीकरण प्रक्रियेत अडकले असल्यानं जिल्हा स्तरावर तो प्रश्न मार्गी लावल्याशिवाय तालुक्याला ते शिक्षक मिळणार नाहीत। दरम्यान काही शिक्षकांकडून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा देखील शिक्षण वर्तुळात सुरू आहे। शाळेत उशिरा जाणे, इतरत्र भटकणे, राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आणि राजकीय पाठबळाचा आधार घेत अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार होत असल्याची नाराजी पालकांमधून व्यक्त केली जाते। 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षण विभागाचा हा गाडा सुरळीत चालणार का की पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणेच परिस्थिती राहणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। शिक्षण विभाग हा ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने जिल्हा शिक्षण अधिकारी आणि संबंधित प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रिक्त पदे भरावी, समानीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य पालकांकडून जोर धरू लागली आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।